नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे मी गजानन म्हसाळ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपले स्वागत करीत आहोत। आपण आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील विदर्भामध्ये पहिल्यांदा लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी या पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी। सध्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी या पिकाची कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावरील स्ट्रॉबेरी सध्या फुलोरा आणि फळांच्या अवस्थेमध्ये आहेत। मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी सध्या येथे लागलेली आहे आणि वेगवेगळ्या ज्या जाती आहेत स्ट्रॉबेरीच्या, अशा वेगवेगळ्या 8 जातींची लागवड आपण केलेली आहे आणि या 8ही जातींमध्ये कोणती जात आपल्या विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते याबद्दल आपण अभ्यास करत आहोत। आणि शेतकरी बंधूंना सांगण्यास आपल्याला अत्यंत आनंद होतोय की आपल्या विदर्भामधील वर्धा जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी ही खुल्या याच्यात विदाऊट ग्रीन नेटमध्ये पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे आणि थंड हवामानाचं ठिकाण नसताना सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च या कालावधीच्या दरम्यान आपण स्ट्रॉबेरीची व्यवस्थितरित्या लागवड करू शकतो। आणि सध्या तुम्ही बघू शकता की इथे ज्या काही व्हेरायटीज लावलेल्या आहेत त्यांना व्यवस्थित प्रमाणात फुलं आणि फळधारणा होत आहे। आणि विशेष जर सांगायचं झालं तर विदर्भातील जी स्ट्रॉबेरी आहे हिचा गोडवा हा आपल्या थंड प्रदेशातील स्ट्रॉबेरी म्हणजे जसे काही महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीपेक्षा पण जास्त गोड आहे। म्हणून बहुतांश शेतकरी बांधवांना ही विनंती राहील की सर्वांनी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धा येथील लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी प्रक्षेत्राला भेट द्यावी आणि मोठ्या प्रमाणात येथून स्ट्रॉबेरी लागवड करण्याविषयी आणि त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती घेऊन जावी असे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो। धन्यवाद।